22 एप्रिलला नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक संपन्न होणार आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्ष आपल्या 36 उमेदवारांसह उतरत आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्ष हा नवा असला तरी नवी मुंबईकरांना तो आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहे. शुक्रवारी शेतकरी कामगार पक्षाचे वॉर्ड क्रमांक 82 चे उमेदवार सचिन मिसाळ यांच्या प्रचारार्थ एका जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी माननीय विवेक पाटील, दीपक जयस्वाल, शेतकरी कामगार पक्षाचे प्रवक्ते मल्लीनाथ गायकवाड, रायगड जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, उमेदवार सचिन मिसाळ, कर्नाळ टीव्हीचे संपादक हरीश मोकल, गणेश कडू आदी मान्यवरांसहित उमेदवार तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान यावेळेस जुईनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या सभेला मार्गदर्शन करताना माननीय विवेक पाटील म्हणाले की नवी मुंबईमध्ये जे सामान्य नागरिक वास्तव्य करत आहेत त्यांना सर्व प्रकारच्या सेवा सुविधा मिळण्याच्या उद्देशाने शेतकरी कामगार पक्षाने या निवडणुकीत सहभाग घेतला आहे. येथील भूमिपुत्रांना 12.5% त्यांचा अधिकार मिळवून देणं, मच्छीमारांना त्यांचा नफा मिळवून देणं हा उद्देश शेतकरी कामगार पक्षाने आपल्या उराशी बाळगला आहे आणि त्यामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शेतकरी कामगार पक्ष उतरत आहे. शेतकरी कामगार पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. या ठिकाणी पहिल्यांदा आलो तेव्हा संघर्ष नारायण होते मिसाळ होते. आता गर्जना त्यांनी सुरुवात केलेली आहे. काही ना काहीतरी नाविन्य करण्याचं त्यांचं काम असतं. नाविन्य घेऊन लोकांसमोर जायची त्यांची तयारी असते आणि म्हणून मी या ठिकाणी अतिशय अभिमानानं सांगेन शेतकरी कामगार पक्ष हा संघर्ष करणारा पक्ष आहे. आम्ही आमदार किती आहेत, नगरसेवक किती आहेत, नगरसेवक असले पाहिजेत, ते जास्तीत जास्त असले पाहिजेत, पण किती आहे त्याच्यापेक्षा आमचा संघर्षाच्या जोरावर आम्ही अनेक न्याय प्रस्थापित करून ठेवलेले आहेत. 12.5% पलीकडे या विभागामध्ये जे गावं आहेत त्या गावाला 12.5%चा जो आम्ही काही न्याय प्रस्थापित केला आहे तो या शेतकरी कामगार पक्षाच्या लाल बावट्यानं संघर्षाने मिळवलेला आहे. त्यावेळेस काय सत्ता नव्हती महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाची, पण आम्ही संघर्ष केला, रस्त्यावर आले, 5 हुतात्मे आमचे शेतकरी झाले आणि या उभ्या महाराष्ट्राला एक नवीन कायदा करून देण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाने केलेलं आहे. ही धमक शेतकरी कामगार पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे. शेतकरी कामगार पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज असो नाहीतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो यांनी संघर्ष करायला शिकवलेला आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात संघर्ष करूनच काहीतरी मिळवलेलं आहे आणि शेतकरी कामगार पक्ष सुद्धा संघर्ष करूनच मिळवत असतो. आणि मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक निवडून आल्यानंतर त्या सभागृहामध्ये आमचे नगरसेवक त्या ठिकाणी प्रभावी भाषण करतील, प्रभावी मागणी करतील आणि त्यांच्या प्रभावी मागण्यांना जर कोणी असतील ते दाद देणार नसतील तर रस्त्यावर येऊन संघर्ष करून आम्ही आमच्या लोकांना हक्क मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्तानं आज मी आपल्याला देत आहे. माननीय विवेक पाटील यांनी याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या विकास कार्यांवर देखील प्रकाश टाकला. दरम्यान यावेळेस उपस्थित मान्यवरांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. नवी मुंबईची जनता सुज्ञ आहे. शेतकरी कामगार पक्ष भले नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा आपला उमेदवार उभा करत असेल, परंतु शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास जर पाहिला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणत्याही शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांवर आजपर्यंत कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नाही आहेत. ज्याच्या वेळेला बडे संख्याबळ विधानसभांमध्ये कमी असेल, परंतु ज्या वेळेला विधानसभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा आमदार बोलायला उभा राहतो त्यावेळेला सत्ताधारीच नव्हे तर मुख्यमंत्री सुद्धा यांच्या विषयात काय आहे, काय गांभीर्यानं बोलतात हे ऐकण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असतात. आज या ठिकाणी निरनिराळे प्रयत्न मी मगाशी म्हटल्यासारखं करतायत. त्यांना माझं सांगणं आहे, अरे तुमच्यातली तरी आपापसातली भांडणं आधी मिटवा रे. तुमच्यामध्ये जेवढी बंडखोरी झालेली आहे त्या बंडखोरांना तुम्ही थांबवू शकला नाही, तिथं शेतकरी कामगार पक्षाचा विचार घेऊन येणाऱ्या उमेदवाराला तुम्ही काय थांबवू शकणार आहात. जनता आमच्या पाठीशी आहे. मगाशी मी म्हटल्यासारखं ज्या ठिकाणी सभा चालू असते त्या ठिकाणी मुद्दाम काहीतरी अडथळे आणण्याचं काम
या ठिकाणी केलं जातं. एक संकेत असतो कुठल्याही युद्धाचा, कारण निवडणुका म्हटलं की युद्ध म्हटलं जातं. विरोधकांना त्यांचा प्रचार करू द्यायचा असतो, आपण आपला प्रचार करायचा असतो. एवढं साधं तारतम्य देखील या ठिकाणच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा उमेदवारांना नसेल तर हे तुमची आमची सामान्यांची काय कामं करणार याचा बंधू भगिनींनो आपण विचार करा.